6 वर्ष ते 14 वर्ष या वयोगटातील प्रत्येक मुलाला, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, वाडी वस्त्यावरील असो वा अन्य कुठलाही असो, त्याला ते शिक्षण मिळालंच पाहिजे असा सरकारी कायदा आहे. पण आपल्याकडं हे जे राजकारण चाललेलं आहे आणि या राजकारणामुळं या आपल्या ज्या राजकीय नेत्यांनी ह्या मराठी शाळेची तर वाटच लावलेली आहे आणि मुलांना शिक्षण देणं देखील त्यांनी आता काय केलं आहे की इंग्रजी शाळेत चला अशा प्रकारचा त्यांनी एकंदरीत केलं आहे. आज प्रत्येक आमदाराच्या प्रत्येक तालुक्यामध्ये इंग्रजांच्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा. ज्युनियर KG म्हणजे 2 वर्षाचं मुलगा झालं नाही तरी शाळेत घाला आणि त्यांना 50,000 रुपये फी द्या. त्याच्यानंतर हे 4-5 वर्ष मनमानी फी आजपर्यंत म्हणजे ते करतात. कोण? याचे जे संस्थाचालक असतात ते. म्हणजे मुलांचे 6 वर्ष होईपर्यंत हे लोक प्रत्येक पालकाच्या खिशातून कमीत कमी 4-5 लाख रुपये तरी काढतात. आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही शिक्षण कुठलं? ABCD इंग्रजी शिक्षण. पण मराठी शिक्षणाचं काय? मराठी शिक्षणाच्या ज्या जिल्हा परिषद शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा इतर ज्या शाळा असतील, खाजगी संस्थेने चालवलेल्या शाळा असतील, या शाळेमधील मुलं कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे त्यांना एक व्यवस्थित शिक्षक मिळू द्यायचे नाहीत, व्यवस्थितपणे त्या शाळेला अनुदान द्यायचं नाही, त्या शिक्षकांचं की शाळा ती बंद कशी पडली पाहिजे या दृष्टिकोनातून राजकारणाचे प्रयत्न चालू आहेत. आता येथे खेड तालुक्यातील कणेरसर येथील एक जालिंदरवाडी या शाळेला एक भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये 10वा क्रमांक मिळाल्याच्या म्हणजे 1 ते 10 क्रमांकामध्ये ती शाळा आलेली आहे. आता या शाळेचे जे सर आहेत तर त्यांनी जो पराक्रम केला म्हणजे यापूर्वी ते शिक्रापूरला होते गुरुजी, वारे गुरुजी, तर त्यांची जो पराक्रम केला शिक्षणाचं, त्यांना का विचारत नाही आहे सरकार किंवा त्यांना शिक्षण मंत्री म्हणून का नेमत नाहीत? असे जे गुणवत्ताधारक जे शिक्षण मंत्री असतील त्यांना शिक्षणातलं काही कळतं, त्यांना शिक्षण मंत्री नेमायचं की एक ज्यांनी आपल्या संस्था काढलेल्या आहेत आणि त्या संस्थेला सर्व काही फुकट मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे जर शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी त्याच्या पद्धतीचे कायदे केले आणि ते नंतर वनमंत्री झाले. पण आज त्यांच्या शाळेला ज्या शिक्षण मंत्र्याच्या शाळा आहेत त्यांनी मराठी कॉलेज काढलेले आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, त्यांना परवानगी मिळवून किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये तो विस्तार वाढवला. आज त्यांना त्या शाळेला सरकारला 2-2 हजार कोटी अनुदान द्यावं लागतं आहे अशा शिक्षण संस्था चालकांना, फुकटचं अनुदान. कारण हा जो प्रकार आहे मराठी शाळा तर आता हद्दपार केलेल्याच आहेत पहिल्या पद्धतीने. आणि हे जे आमदार खासदार आहेत यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्था तर फार मोठ्या आहेत. कारण 2 वर्षाचा मुलगा झालं की घाला शाळेत, 3 वर्षाचा मुलगा झालं द्या लाख रुपये फी, द्या 50,000 रुपये फी आणि शाळेत जा. आणि ही शाळेची जी शोकांतिका आहे की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा हे सहजासहजी बंद पडलेले आहेत. आता याच्यावर उपाय काय? तर या शाळेला ना अनुदान ना शिक्षक किंवा शिक्षकांचं कमी करायचं अशा पद्धतीचं धोरण आखल्यानंतर महाराष्ट्रामधून मराठी हद्दपार करायला काय वेळ लागणार नाही, कारण हे मुलं नीट मराठी बोलू शकणारच नाहीत अशी परिस्थिती. आता आपण फक्त मुंबई महानगरपालिकेच्या जी शाळा होती त्याच्या संदर्भातली एक थोडीशी माहिती घेऊ आणि त्यामधून तुम्हाला म्हणजे मराठी मुंबईमधून महाराष्ट्रामधून कशी हद्दपार केले जाण्याचं षडयंत्र जात आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला लगेच कळू शकते. मुंबईमध्ये 2012ला 1295 शाळा होत्या, तर आज 2023ला फक्त 1129 शाळा राहिलेल्या आहेत. आता तिथं शिक्षक जे होते ते पहिल्यांदा 2012-13ला 13,000 शिक्षक होते आणि तेच आज शिक्षक आले तर 8,000 असे शिक्षक यामध्ये आलेले आहेत. आणि विद्यार्थी संख्या जी होती की 2012ला 4,32,000 जवळजवळ 5 लाखपर्यंत विद्यार्थी होते, तेच आज 3 लाखापर्यंत आले.
म्हणजे जवळजवळ 10 वर्षामध्ये 50% विद्यार्थी घटलेले आहेत. ही फक्त मुंबई महानगरपालिकेची स्थिती असली तर महाराष्ट्रामध्ये यापेक्षा फार वेगळ्या पद्धतीची परिस्थिती काय आहे ना अशातला भाग नाही. जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, अशा ज्या प्रमुख धुळे महानगरपालिका किंवा मालेगाव महानगरपालिका, अशा मोठमोठ्या ज्या महानगरपालिका आहेत तेथे तीच परिस्थिती आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील ज्या सर्व जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषद शाळेला तर विद्यार्थी शोधून आणावे लागतात. आणि आता त्या नागपूर जिल्हा परिषदेमध्ये तर कशा पद्धतीचा वेगळ्या पद्धतीने शिक्षण भरती केले हे आपणास माहीत आहे. तर हा जो प्रकार आहे शिक्षणाचा, हा जर आता आपण लवकरच थांबवला नाही तर येथे ऑटोमॅटिकली हिंदीला विरोध न करता हिंदी ऑटोमॅटिकली येथे येणार. कारण हे जे इंग्रजीचे जे विद्यार्थी आहेत यांना इंग्रजी बोलण्यासाठी काही उपयोग नाही आहे. फक्त शाळेपुरते ते इंग्रजी बोलतात, 10वीला येतात आणि घरी येऊन खुशाल कोणतीही नोकरी न करता आईबापाच्या जीवावर बसून खातात. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. कारण त्याचं सर्वेक्षण जर केलं तर इंग्रजी शिक्षण घेऊन हे किती मुलं पुढे गेले, किती मुलांना नोकऱ्या लागला आणि काहीला नोकऱ्या लागल्या तर डाटाबेसमध्ये 10-12 हजाराच्या नोकऱ्या लागतात कम्प्युटरवर. इथपर्यंत शिक्षणाचं महत्त्व या लोकांना समजलेलं आहे. परंतु शाळेत घालायचं म्हटल्यानंतर हा प्रकार आता एक सरकारनेच बंद शाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या शाळा बंद झाल्या तर मुलांना शिक्षणही मिळणार नाही. कोण देणार 50-50 हजार रुपये या प्रत्येक वर्षाला? 3 वर्षाचा मुलगा शाळेत घाला, 4 वर्षाचा मुलगा शाळेत घाला, 5 वर्षाचा मुलगा शाळेत घाला, आणि 6 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर घरी बसवा. म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रकार निर्माण झालेला आहे. आणि याला आपले राजकीय लोक सर्वात महत्त्वाचे आहे. कारण यांनी जो सल्ले घ्यायला पाहिजे, शिक्षण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, आणि हे जिल्हा परिषदेचे किंवा महानगरपालिकेचे जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजी आपल्याकडं कसे उच्च शिक्षित होऊन गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, आणि इंग्रजी शिक्षणाचं जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा मराठीकडं कसं वळता येईल हे बघितलं पाहिजे. परंतु तसं काही करत नाही. कारण येथले प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक पुढारी यांच्या शाळा आहेत, शिक्षण संस्था आहे, शाळा आहेत. आणि त्या कोणत्या शाळा आहेत तर इंग्रजी माध्यमाची विद्यालय त्यांची आहेत. काहींच्या तर फार इंजिनिअरिंगपर्यंतच्या शाळा आहेत. आणि काहींच्या एक आता काही महत्त्वाच्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही त्यामधले DY पाटील त्यांच्या संपूर्ण शाळा, विखे पाटील यांच्या संपूर्ण शाळा, पतंगराव कदम यांच्या संपूर्ण शाळा, भारती विद्यापीठ, त्यानंतर DY पाटील विद्यापीठ, त्यानंतर अशा पद्धतीचे जे असतील जे आपले प्रमुख जे लोक असतील, भुजबळ विद्यानिकेतन, भुजबळ त्यानंतरचं जे त्यांचं विद्यापीठ, नागपूरला विद्यापीठ, त्यानंतर हे जे विद्यापीठ आहेत हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहेत. यांच्याकडे शिक्षण संस्था आहे, वैद्यकीय विभाग आहे, इंजिनिअरिंग विभाग आहे, अजून कुठलंच काय नाही आहे. आणि बारामती विद्याप्रतिष्ठान किंवा इतर सर्व जे शिक्षण संस्था आहेत त्यांना माहीत असलं शिक्षण संस्थांमधून खूप पैसा मिळतो आणि अनुदान मिळतं, फुकट सरकार सगळं काही शिक्षण देतं. तर या संदर्भामध्ये मग शिक्षण संस्था काढा, त्याला सरकार मोफत जमीन देतं, कुठे पण असेल तर भूखंड मोफत मिळतो. त्यानंतर शिक्षकाचे पगार मोफत मिळतात, म्हणजे ते शिक्षकाचे पगार करतं. आणि शिक्षक कोणाला घ्यायचे यासाठी हे जे कॉलेज वगैरे असतात ते 50-50 लाख कोटी रुपये, 5-5 कोटी रुपये घेतात. कशासाठी? ह्या जर समजा आपल्या याच्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं असेल तर कोट्यवधी रुपये सहज घेणं, BMSला किंवा MBBSला किंवा MDला अशा पद्धतीला. म्हणजे हे जे MS अशा ज्या विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेले की यांची दर हे वाढत असतात.
तर हा जो मूळ मुद्दा आहे, पहिल्यांदा 6 वर्षापर्यंत मुलाला संपूर्णपणे खेळू द्या, घरामध्ये राहू द्या आणि 6 वर्षानंतर मुलाला मराठी शाळेत घाला, अशा पद्धतीचा कायदा करणं महत्त्वाचं आहे. परंतु हे सरकार करू शकणार नाही, कारण येथे महत्त्वाची गोष्ट आली म्हणजे 2 ते 6 वर्षातील हे मुलं जी आहेत, यांचे जे पैसे आहेत हे प्रत्येक आमदार खासदारांच्या शिक्षण संस्थेमध्ये जातात. त्यांचे छोट्या छोट्या शाळा आहेत त्या, आणि त्या शाळेमधून हे लोक सर्व प्रकारचं आपलं लोकांचं विविध हे करतात की इंग्रजी शाळेत घाला. त्यासाठी घाला, फक्त गणवेश द्या, बूट घ्या, व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे राहा, स्वच्छ शाळा करा आणि पैसे घ्या. तर त्यावर यांचे प्रपंच जीवनमान चाललेलं आहे अशा काही संस्थानिकाचं. तर या शाळा शक्यतो इंग्रजी शाळा बंद करून मराठी शाळा जर सुरू केल्यात तर आपल्या महाराष्ट्राचं हित आहे. अन्यथा महाराष्ट्राचा बिहार किंवा उत्तर प्रदेश व्हायला फार वेळ लागणार नाही आहे, कारण पुढची जी पिढी, आताची पिढी किमान मराठी बोलते, यानंतरची जी पिढी ती तुम्हाला हिंदी बोलणारी आणि इंग्रजी बोलणारी हळूहळू होणार आहे. आणि मग यामधून तुम्हाला काय जो बोध घ्यायचा तो घ्या. तर या एकतर महत्त्वाचं, यांना ह्या ज्या मराठी शाळा आहेत, कॉर्पोरेशनच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या आहेत किंवा इतर काही संस्थाचे आहेत, त्यांना जास्तीत जास्त अनुदान देऊन, शिक्षक गुणवत्तापूर्ण देऊन आणि शिक्षण तज्ज्ञाच्या सल्ल्याने, शिक्षण तज्ज्ञ म्हणजे खुर्चीवर बसणारे शिक्षण तज्ज्ञ नाहीत, तर जे प्रत्यक्ष शाळेमध्ये शिकवतात ते शिक्षण तज्ज्ञ, तर त्या शिक्षण तज्ज्ञासारखे तज्ज्ञ घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर या मराठी शाळा वाढवण्याचा प्रयत्न केला तरच त्या वाचतील. अन्यथा महाराष्ट्राचं भवितव्य खूप धोक्यात आहे, हे सांगता येणार नाही. मग मराठी भाषा ही शेवटी फक्त पुस्तकापुरतीच सीमित राहील अशी एक शक्यता वाटते. कारण आता बाहेर जरी आपण गेलो कुठल्याही गावामध्ये, क्या भाई क्या चल रहा है, या इथूनच आपली सुरुवात होऊ शकते, आहे ना. त्यानंतर तर आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.